नमस्कार मित्रांनो, सायन्स बेसिक या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण 10वीचा जो सायन्स आहे यातलं चौथं प्रकरण आपण आपल्या या चॅनलमार्फत आपण कव्हर करत आहोत. तर आपण याच्या अगोदर 4 व्हिडिओ या प्रकरणाचे अपलोड केलेत, तर ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचा हा भाग कळेल. तर बघा, आता पेज नंबर 42ला आलोय आपण. यामध्ये जर आपण बघितलं तर इथे एक स्टोरी सांगितली बघा, द बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. यामध्ये एका लहान माणसाची एक गोष्ट सांगितली बघा. तर काय गोष्ट सांगितली बघा यामध्ये, तर तो काय, जादव मोलाई पॅन हे त्याचं नाव आहे त्या व्यक्तीचं. जादव मोलाई पॅन इज अ हायली कॅपेबल पर्सन बॉर्न इन नॉमॅडिक ट्राईब ऑफ आसाम. तर तो कुठे जन्माला आला, तर आसाममध्ये भटक्या जमातीमध्ये आलाय बघा. ट्राईब म्हणजे काय, जमाती, आणि नॉमॅडिक म्हणजे कोणती, भटक्या जमातीमध्ये तो जन्माला आला. कधी, तर 1963 मध्ये तो जन्माला आला. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर. तो काय म्हणून काम करू लागला, तर फॉरेस्ट वर्कर सिन्स दी एज ऑफ 16 इयर्स. तो 16व्या वर्षापासून तो एक फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करत होता. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोविंग बाय द व्हिलेज ॲज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. बघा, ते एकदा काय झालं बघा, वन्स अ लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड, बरेचशी काय झालीत, साप मेली बघा. स्नेक्स ती काय झाली, मेली. कशामुळे, ड्यू टू फ्लड, पूर आला होता कुठे, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, त्याच्यामुळे साप मेली. मग ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर यासाठी त्याने काय केलंय, मोलाई प्लांटेड 20 बांबूज. या मोलाई जो आहे हा व्यक्ती, जादव मोलाई, याने 20 बांबूची झाडं लावली, प्लांटलेट्स, इन 1979. कधी, 1979 मध्ये त्याने ही झाडं लावली. द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगन सोशल फॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 हेक्टर्स ऑफ लँड्स. बघा, तर त्यावेळेस शासनाने काय केलं, 200 हेक्टरवर काय केलंय, जमिनीवर फॉरेस्टेशनचं काम केलंय, झाडं लावण्याचं. मोलाई वॉज वन ऑफ दी फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. बघा, त्यामधला जो हा एक मोलाई, हा एकमेव होता का त्या प्रोजेक्ट नंतरही हा मोलाई काम करत राहिला. मोलाई कंटिन्यू टू प्लॅन ट्रीज इव्हन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. हा शासनाचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला तरी मोलाईने त्याचं जे झाडं लावायचं जे काम होतं ते त्याने सोडलेलं नाही. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्यूज वर्क ऑफ प्लांटिंग अँड केअरिंग फॉर दी ट्रीज, त्याने ती झाडं लावली आणि त्यांची काळजी घेतली. बॅरन एरिया, त्या बॅरन एरियामध्ये त्याने लावली. आता बॅरन एरिया जो आपण बघा कशाला म्हणतो बघा, इथं सांगितलंय का त्या परिसरामध्ये एकही वृक्ष नव्हता असं, तर त्या ठिकाणी त्याने काय केले, ही झाडं लावली. एरिया विटनेस ऑफ द फॉरेस्ट कव्हर ओव्हर 1360 एकर. बघा, त्यात किती क्षेत्र त्याने व्यापलं त्या जंगलाने, तर 1360 एकर्स एवढं क्षेत्र त्याने व्यापलं. आता टुडे धिस जंगल इज कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट. आता काय नाव आहे बघा, कोकिलामुख आणि जोरहाट या तालुक्यामध्ये, आणि कुठं, आसाम या राज्यात आहे बघा. जिल्हा सांगितलाय, जोरहाट हा जिल्हा आणि आसाम या राज्यामध्ये. ॲज अ रिझल्ट हार्वर्ड फॉर 30 इयर्स, म्हणजे 30 वर्षाची त्या व्यक्तीच्या अथक प्रयत्नाने हा काय झाला, हा जंगल एक उभा राहिला बघा, 1360 एकरचं. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर भारत सरकारने त्याला कोणत्या अवॉर्डने सन्मानित केलं, तर पद्मश्री जो अवॉर्ड आहे आपल्या भारत सरकारचा, त्याने त्याला सन्मानित केलंय इंडिया फॉर दिस अनपॅरलल वर्क. नाव इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल, आणि त्या जंगलाला आज काय म्हणतात, मोलाई जंगल असं त्याला म्हटलं जातं. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय फॉरेस्ट, बट सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. आता याच्यावर असं बरेचसे लोक जरी ठरवलं का जंगल तोडायचं, परंतु एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं आपल्याला जंगल बनवायचं, तर तो जंगल बनवू शकतं. हे कोणी दाखवून दिलं, या मोलाई जाधव या व्यक्तीने आपल्याला दाखवून दिलाय. हा एक बराचसा आपल्या समोर आदर्श आहे बघा. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे
एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता. तर आता यामध्ये बघू आपण. यामध्ये आता मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस इन युअर एरिया. बघा, बरेचसे जे हार्मफुल इफेक्ट आहे पर्यावरणावर पोल्युशन ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर बरेचसे पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम सजीवावर होत असतो. बघा, तर हे आपण बघितलं असेल. उदाहरणार्थ जर एखादं जर तळ जर असेल तर त्या तळ्यामध्ये काय एखादं जर केमिकल वगैरे जर गेलं मित्रांनो, तर काय होतात, त्यातली मासे मारतात. बघा, कधी कधी आपल्याला बातम्या बघायला मिळतात. बघा, तर काय मासे काय होतात, वर येतात बघा, तरंगतात. तर ते त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता अजून आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. आपलं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे कसं आहे, लिव्हिंग वर्ल्ड रिचली डायव्हर्स आहे. भरपूर अशी जैवविविधता आपल्याला यामध्ये आपल्याला बघायला मिळत असते. आता ती जर बघितली आपण यामध्ये, तर आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅव रिचली डायव्हर्स. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरेचसे या वर्ल्डमध्ये प्लांटच्या आणि ॲनिमलच्या बऱ्याचशा व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. हाऊएव्हर we are not able to see some specific animals about which had listened from earlier generations. तर जे आपल्या पूर्वीच्या लोकांकडून आपण जी प्राण्यांची जी नावं आहे ॲनिमलची, तर ती आपल्याला बघायला मिळत नाही. बघा, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, म्हणजे त्या प्रजाती काय झाल्यात तर त्या नष्ट झाल्यात. मग यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोण याची जबाबदारी घेईल, तर मानवच. थोडक्यात मानवनेच काय केलं, त्याच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीमुळे जंगल तोडले आणि त्या डायव्हर्सिटी जे आहे बायोडायव्हर्सिटी ही काय होत चालली, नष्ट होत चालली. तर बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, सजीवांची भरपूर सजीव एकत्रित म्हणजे जास्त सजीव असणे इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन्स within a species. Biodiversity occurs at 3 different levels. आता बायोडायव्हर्सिटी जी आहे ती 3 लेवलला आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये पहिला जो दाखवलाय तो आहे जेनेटिक लेवल. आता जेनेटिक लेवलची आपल्याला बघायचं. आता 3 लेवल सांगितल्यात डायव्हर्सिटीच्या. तर त्यामध्ये आता पहिली जी आहे ती आहे जेनेटिक लेवल. आता जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये occurrence of diversity among organism of same species. एकाच प्रजातीमध्ये जर आपल्याला जैवविविधता जर आढळत असेल तर त्याला काय म्हणतो, जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे द वाक्य दिले बघा, occurrence of diversity among organism of same species. हे वाक्य सेम स्पीसीज मध्ये आढळते त्याला काय म्हणतो आपण, इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल, इच ह्युमन बिईंग इज अ डिफरंट फ्रॉम अदर्स. प्रत्येक जो मानव आहे तो कसा आहे, प्रत्येक एकमेकापेक्षा वेगळा आहे. द पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट द स्पेसीज अरायजेस इफ देअर इज अ डिक्रीज इन डायव्हर्सिटी विदिन स्पेसीज हुज मेंबर इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये सांगितलंय का पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होत असतो. म्हणून ही पहिली जी सांगितलं तो आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. आता दुसरा जो आहे तर तो आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. आता स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय बघा, इन्युमरेबल स्पेसीज. आता न मोजता येणार आहे, काउंटेबल नाही थोडक्यात. इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर्स. दिस इज कॉल्ड स्पेसीज डायव्हर्सिटी. इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम which are found into the nature is called as the species diversity. Species diversity includes various types of plants, animals and microbes. तर यामध्ये कशा समावेश होतो ते सांगितलंय. बरेचसे प्रकारचे प्लांटचा होतो, बरेचसे ॲनिमल्स असतील आणि बरेचसे सूक्ष्मजीव असतील, यांचा या स्पेसीज डायव्हर्सिटी मध्ये समावेश होतो. नंतर तिसरी जी डायव्हर्सिटी आहे ती आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. मेनी इकोसिस्टीम आर प्रेझेंट इन इच रिजन्स. आता बघा, आता प्रत्येक जो परिसर आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा काय असतात, परिसंस्था असतात. आता या परिसंस्थेत इकोसिस्टीम इज फॉर्म थ्रू
इंटरॅक्शन बिटवीन प्लांट्स ॲनिमल देअर हॅबिटॅट अँड चेंजेस इन एन्व्हायरमेंट. आता इकोसिस्टीम कशी तयार होते ते सांगितलंय. तर थ्रू दी इंटरॅक्शन बिटवीन, आता कशामध्ये आंतरक्रिया होतात, प्लांट्समध्ये ॲनिमल्समध्ये आणि त्यांच्या हॅबिटॅट. आता हॅबिट आणि हॅबिटॅट म्हटलंय तर हॅबिटॅट म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, आणि चेंजेस इन दी एन्व्हायरमेंट आणि पर्यावरणामध्ये काय होत असतात, काही बदल होत असतात आणि त्याच्यामुळे काय तयार होते, परिसंस्था ही तयार होत असते. आता ईच इकोसिस्टीम हॅज इट्स ऑन कॅरेक्टरिस्टिक. आता प्रत्येक परिसंस्थेची स्वतःची वैशिष्ट्ये, त्यामध्ये ॲनिमलची वैशिष्ट्ये असतील, प्लांटचे, मायक्रोब्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. आता इकोसिस्टीम आर ऑल्सो ऑफ टू टाइप्स ऑफ आर नॅचरल इकोसिस्टीम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम. त्या इकोसिस्टीम मध्ये पण काही फरक सांगितले. आता पुढं देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आता काय ठेवलं पाहिजे बघा, मानवाच्या कल्याणासाठी काय सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ह्युमन बिईंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. फॉर दिस पर्पज फॉलोइंग रोल्स आर इम्पॉर्टन्स. आता बघा कोणते रोल्स महत्वाचे बघा यासाठी. यू कॅन बी कॉन्झर्वेटर ऑर ए ऑर्गनायझर. तुम्ही काय संवर्धनर असाल किंवा ऑर्गनायझर असाल, संघटक असाल किंवा मार्गदर्शक असाल किंवा संरक्षक असाल, गाईड असाल किंवा प्लांट फ्रेंड असाल किंवा झाडांचे मित्र असाल एक्सेट्रा. डिस्क्राईब अबाउट दी रोल यू विश परफॉर्म अँड युअर प्लॅन्स फॉर दी रोल. म्हणजे एवढे रोल आपण काय करायचे यामध्ये करायचे बघा. कोणकोणते, कॉन्झर्वेटर म्हणा, संरक्षक असाल, ऑर्गनायझर म्हणजे संघटक बना किंवा एखादा मार्गदर्शक बनवा, किंवा प्लांट फ्रेंड झाडांचे मित्र किंवा वृक्ष मित्र आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने हा पेज नंबर 42. नंतर पेज नंबर 43 वर बघा, यामध्ये आता सॅक्रेड ग्रोव्ज. सॅक्रेड ग्रोव्ह म्हणजे काय, देवराई म्हटलंय त्याला, देवराई ग्रोव्ज म्हणतात ना त्याला. ग्रोव्ज म्हणजे काय, टेकड्या म्हणतो आपण त्याला, तर ती देवराई. आता यामध्ये जर आपण बघितलं, द फॉरेस्ट कॉन्झर्व इन नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर टू बी स्केअर्ड इज कॉल्ड ॲज स्केअरगोड. तर आता देवराई कशाला म्हटलंय ते सांगितलंय. देवाच्या नावाने जे आपण जंगल राखतो बघा, किंवा पवित्र समजले जाणारे एखादा वन जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, देवराई असं म्हणतो किंवा स्केअर्ड क्रूज असं म्हणतात बघा. आता यामध्ये दीज आर दी फॅक्ट सँच्युरीज. आता यामध्ये काय, उद्यानाचा समावेश होतो, सँच्युरीज किंवा कन्झर्व बाय सोसायटी किंवा एखाद्या सोसायटीने कन्झर्व केलेलं ठिकाण, अँड नॉट बाय गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे असतं फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी हे नाही तर कोणी, तर एखाद्या सँच्युरीज सांगितलंय कोणी, सोसायटीने एखाद्या समाजाने राखलेलं का देवाचं वन आहे त्याच्यामुळे आपण त्याला सोडून देतो. आता ॲज इट हॅज बीन कॉन्झर्व इन नेम ऑफ गॉड, आणि मग त्याचं नाव काय दिलं जातं, त्याला देवाच्या नावाने आपण त्याला नाव देत असतो. दिस क्लस्टर ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया बट इन दी एंटायर कंट्री. अशी जर बघितले आपण बरेचसे प्रदेश देवाच्या नावाने जे टिकून आहे अजून, कारण की देवाचं नाव असल्यामुळे तिथं कोणी जात नाही, कोणी जंगल तोड वगैरे करत नाही. मग अशीच आपल्या वेस्टर्न घाट जो आहे, पश्चिम घाट किंवा भारताच्या बऱ्याचशा ठिकाणामध्ये असे स्केअर्ड ग्रूव्ज आपल्याला बघायला मिळतात. आता मोर दॅन 13,000 बघा, 13,000 स्केअर ग्रूव्ज देवराई हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. बघा भारतामध्ये असे किती आहेत, तर 13,000 एवढ्या देवराई बघा देवाच्या नावाने ठेवलेली वन. हिअर आर सच अ स्केअर ग्रूव्ज इन महाराष्ट्र. आता मग एक प्रश्न विचारला, असं महाराष्ट्रामध्ये कुठं आहे बघ, मेक अ लिस्ट अँड व्हिजिट विथ युअर टीचर्स. आता याची काय करायची, लिस्ट करायची आणि तुमच्या शिक्षकाबरोबर तुम्ही तिथं फिरायला जायचंय. तर बरेचसे आपल्याला अशी वन सांगता येतील. जसं उदाहरणार्थ जर बघितलं आपण हरिश्चंद्रगड, ठीक आहे, कळसुबाई, बरोबर ना, कळसुबाई म्हणजे देवाचंच नाव आहे, किंवा हरिश्चंद्रगड हे पण काय आहे, देवाचं नाव आहे, तर यालाच काय म्हणू आपण, स्केअर ग्रूव्ज. किंवा वेरूळ, अजिंठा असेल किंवा जिथं देव असतात आणि तिथं आपण जंगल ठेवलं, वनी असेल, तर त्या ठिकाणी भरपूर असं डोंगरावरती काय झालेत, हे झाडं वाढलेत आणि तेच काय झालेत, स्केअर ग्रूव्ज म्हणजे झाड वन वाढलेत. आता इन लिस्ट अँड डिस्कस. आता सम सिम्बॉल्स आर गिव्हन बिलो. खाली काही सिम्बॉल दिलेत. फाइंड मिनिंग ऑफ दोज सिम्बॉल्स इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. मेक अ लिस्ट ऑफ अदर सच सिम्बॉल्स. आता हे सिम्बॉल जे आहेत तर या सिम्बॉलचं काय करायचंय, पाठ करून घ्यायचे, तर व्यवस्थित सर्च करायचे हे सिम्बॉल कशाचे. तर हाऊ बायोडायव्हर्सिटी इज कॉन्झर्व्ड. टिक
हिअर अ सिम्बॉल नोन टू यू. आणि तुम्हाला जे सिम्बॉल माहीत असतील बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनची किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, तर ते काय करायचे इथं स्टिक करायचे सांगितले. इथं 3 आपल्याला सिम्बॉल सांगितलेत हे. आता हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी कॅन्झर प्रोटेक्शन दी रेअर स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम. आता कसं बायोडायव्हर्सिटीचं जैवविविधतेचं आपण संवर्धन करू शकतो तर ते सांगितलंय. तर काय करून रेअर स्पीसीज जे आहे तर दुर्मिळ जातींचं काय करणे संवर्धन करणे, त्यांचं संरक्षण करणे. नंतर दुसरं एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज. तर काय स्थापन करणे उद्यान स्थापन आणि अभयारण्य काय करणे स्थापन करणे. तिसरं डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्स. काही जे ठिकाण आहे यांना काय म्हणून करणे घोषित करणे तर राखीव जैव विभाग म्हणून त्यांना काय करणे घोषित करणे. चौथं प्रोजेक्ट्स ऑफ सम कॉन्झर्वेशन. प्रोजेक्ट्स ऑफ सम कॉन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीसीज. तर काही प्रजातीसाठी काय करणे काही प्रोजेक्ट राबवणे प्रकल्प राबवणे त्यांचं संवर्धनासाठी. कॉन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. सर्व प्राणी आणि वनस्पतीचं काय करणे संवर्धन करणे. आणि 6वं जे ऑब्झर्विंग दी रूल्स. तर कायद्यांचं पालन करणे. ऑब्झर्विंग म्हटलंय फॉलोइंग द रूल्स असं पण आपण म्हणू शकतो. आणि 7वं जे मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. आणि पारंपरिक जे ज्ञान आहे त्याची काय करणे नोंद करून ठेवणे. अशा पद्धतीने हा एक बराचसा भाग यामध्ये आपण बघितला. अजून आता शेवटी काय सांगितलं बघा यामध्ये. तर टिल नाउ वी हॅव स्टडीड रूल्स अँड रेग्युलेशन अबाउट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन इन दिस लेसन. मेनी पीपल्स इन सोसायटी आर व्हॉलंटरी कमिंग टुगेदर. बरेचसे बघा काही लोक जे आहेत ते स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात आणि परफॉर्म नोबल वर्क. स्वतः त्यांचं असं महत्त्वपूर्ण ते काय स्वयंप्रेरणेने ते काम करत असतात बघा समाजामध्ये. आता कोणकोणते त्यामध्ये सांगितलंय मेनी इन्स्टिट्यूट बऱ्याचशा संस्था असतील किंवा ॲट स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. बघा राज्याच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर किंवा इंटरनॅशनल पातळीवर म्हटलं जागतिक पातळीवर इन ऑल इन दिस वर्क बऱ्याचशा ज्या संस्था एकत्रित येऊन हे काम करत असतात. आता काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन दिल्यात आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशनची जे नावं दिलेत. इंटरनॅशनल जे आहेत 6 दिल्यात आणि व्हॉलंटरीचे जे आहेत ते 8 आहे जवळजवळ. आता यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यूज चेन्नई, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली. म्हणजे ह्या ज्या संस्था आहे या पर्यावरण संवर्धनासाठी आणि बायोडायव्हर्सिटी काय करत असतात हे सर्व काम करत असतात. आणि इंटरनॅशनल लेव्हलला किती आहे 6 आहे. आता ग्रीन पीस इज वर्ल्ड. बघा आता ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयक कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. बघा कोणती ग्रीन पीस. मोर दॅन 25 लाख पीपल्स अँड बघा किती लोक आहे यामध्ये 25 लाख लोक फ्रॉम 26 डिफरंट कंट्रीज 26 देशांचे आर मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन. बघा 26 देशांचे 25 लाख लोक या ग्रीन पीस या ऑर्गनायझेशनचे पार्टनर किंवा सहभागी असणारे लोक आहे. आता कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्क ऑफ अबव मेन्शन ऑर्गनायझेशन. आता वरती ज्या ऑर्गनायझेशन मेन्शन केल्यात बघा तर त्याच्याबद्दल काय माहिती कलेक्ट करायची. आता हा एक पुढं चार्ट दाखवलाय यामध्ये आपण जर बघितलं तर हा जो चार्ट आहे तर थिंक अँड आन्सर. आता विचार करा आणि उत्तर द्या सांगितलंय. आता यामध्ये जर बघितलं आपण अटेम्प्ट्स ॲट व्हेरियस लेवल ॲट परफॉर्म फॉर कन्झर्विंग एन्व्हायरमेंट रोल ऑफ दी पर्सन इज डिफाइंड ॲज पर दीज लेवल्स. सम रोल्स आर गिव्हन बिलो. विच रोल्स वुड यू लाईक टू परफॉर्म व्हाय. यामधला तुम्हाला कोणता रोल करायला आवडेल आणि का. तर माय रोल इन एन्व्हायरमेंट इथं दाखवले. तर हा चार्ट पण व्यवस्थित करून घ्यायचा मित्रांनो. तर बघा आता किती सांगितले संवर्धन करायला तुम्हाला आवडेल का नियंत्रण करायला का प्रोडक्शन झाडं तयार करण्याला किंवा अवेअरनेस जनजागृती करण्यासाठी किंवा प्रिव्हेन्शन रोखणे आणि प्रिझर्वेशन म्हणजे काय त्याचं संरक्षण करणे. आता कन्झर्वेशनमध्ये कन्झर्विंग अवेलेबल रिसोर्सेस. जे रिसोर्सेस आहे त्याचं काय करणे जे आहेत ते त्यांचं संवर्धन करणे. कंट्रोल काय करायचे प्रिव्हेंटिंग हार्म, स्टॉपिंग हार्मफुल ॲक्टिव्हिटीज. ज्या हार्मफुल ॲक्टिव्हिटीज आपल्या त्या काय करायच्या स्टॉप करायच्या.
चेंजिंग दी माइंडसेट्स. तिसरं जे सांगितलंय का मानसिकता काय करायची आपली बदलायची. नंतर प्रोडक्शनमध्ये रिव्हायवल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ दी एन्व्हायरमेंट, यामध्ये पर्यावरणामध्ये जी हानी झालेल्या घटकाची पुनरुज्जीवन करणे. आणि दुसरं सांगितलंय का अटेम्प्टिंग इनोव्हेशन, निर्माणासाठी काय करणे प्रयत्न करणे. इनोव्हेशन म्हणजे नवनिर्माण. नंतर अवेअरनेसमध्ये आता प्रसार काय करायचं आहे तर एज्युकेशन शिक्षणामध्ये, नंतर मार्गदर्शन अवेअरनेस जे ती जागृती, नंतर इमिटेशन चौथं जे अनुकरण ज्याला म्हणतो आपण ते ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, आणि पार्टिसिपेशन म्हणजे काय प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे. नंतर प्रिव्हेन्शन म्हणजे आता प्रतिबंध करणे कशाला तर प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स. आता हार्म जे संभाव्य धोके काय करायचे रोखायचे. डिझायनिंग न्यू प्लॅन्स, नवीन कृती कार्यक्रम आखणे. आणि फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट्स, तर पर्यावरणाला हानी पोहोचवणारे जे घटक आहे ते काय करायचे रोखायचे. नंतर प्रिझर्वेशनमध्ये जतन करणे. काय जतन करणे तर प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, तर जे उरले आहे त्याचं जतन करणे. म्हणजे ज्या काही प्रजाती बघा एकदम किरकोळ राहिलेले त्यांचं काय करणे ते जतन करून ठेवणे. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, हानी झालेल्या गोष्टीची पुन्हा हानी होऊ नये म्हणून काय करायचंय तर त्यावरती उपाययोजना आखणे किंवा राबवणे. आणि तिसरं सांगितलंय प्रिझर्विंग अननोन रिजन्स, अज्ञात क्षेत्र जे आपल्याला माहीत नाही असे जे क्षेत्र आहे त्यांचं काय करणे प्रिझर्विंग करणे. उदाहरणार्थ अंटार्क्टिकातला बराचसा भाग तिथं आपल्याला माहीत नाही तर ते काय करणे प्रिझर्व करणे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा बराचसा टॉपिक आपण कव्हर केलाय. आता राहिलेला जो टॉपिक आहे शेवटचा तर तो आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये तो संपवणार आहे, म्हणजे आपलं एक प्रकरण काय होईल ते संपल. तर आत्तापर्यंत तुम्ही जर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून राहिलेली जी प्रकरण आहे तुमचे यामध्ये कव्हर केले जातील. धन्यवाद.